चर्चा लोकसभेची, पण आगामी विधानसभेसाठी कोकणातील पहिला उमेदवार जयंत पाटलांकडून जाहीर. आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एका जागेची उमेदवारी जाहीर करून टाकली. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चिपळूणमधून प्रशांत यादव निवडणूक लढतील अशी घोषणा करून टाकली. पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. आम्ही एक मतदारसंघ हाताळत आहोत. चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी लढणार आहे. त्यासाठी प्रशांत यादव यांचा चांगला चेहरा आहे. कोकणात आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातून दूध पाठवतो, पण प्रशांतने स्वतः डेअरी उभी केली. ती डेअरी दीपस्तंभाप्रमाणे उभी असल्याचं ते म्हणाले. जयंत पाटील म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणची जागा निवडून आणली होती. सगळ्या परिस्थितीचा विचार करता राज्याचं राजकारण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री असताना अनेक वेळा कोकणाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील कोकणातील शेतकरी कायम शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. शिवसेनेला बरोबर घेऊन आता काम करत आहोत. महाराष्ट्रातील संकटावेळी चांगल्या लोकांना काम करण्याची संधी दिली आहे. ते पुढे म्हणाले, 2 वर्षात 2 मोठे पक्ष फोडले गेले. जनतेच्या मनात याबाबत नाराजी आहे. पक्ष स्थापना ज्यांनी केली त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर खोटं बोललं जात आहे. आमचा पक्ष सोडून गेले. त्यांना पराभूत करायचं असेल तर प्रत्येकाला काम करावं लागेल. आज आपण या निमित्तानं काय एकत्रित आलोय? आमचा पक्ष सोडून जी लोक गेली त्या ठिकाणी पर्याय उभा करण्याचं काम आम्ही सुरू केलं आणि समर्थ पर्याय भेटल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणून एक एक मतदारसंघ आम्ही बारकाईनं हाताळतोय, बारकाईनं तपासतोय. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की आमच्या कोकणामधल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघ जी राष्ट्रवादी लढवणार आहे, त्या राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघामध्ये आज आम्हाला एक चांगलं तरुण आणि नवा चेहरा पुढे आणण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणून प्रशांत यादव यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काल परवा मला खेडला जाण्याचा योग आला. बैलगाडीची शर्यत होती, आपल्या पक्षाची मीटिंग होती आणि त्याचबरोबर वाशिष्ठी नावाच्या संस्थेचा एक प्रकल्प बघण्याची संधी मला मिळाली. मी पवार साहेबांना येऊन परवा सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि अन्य महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये, खानदेशामध्ये अनेकांचे दूध प्रकल्प असतील सहकारी तत्वावर, पण एवढा नीटनेटका पूर्ण विचार करून उभा केलेला प्रोजेक्ट दुधाचा मी दुसरा महाराष्ट्रात बघितला नाही. एवढा उत्तम प्रकल्प प्रशांत यादवांनी चिपळूणला उभा केलेला मी बघितला. त्यामुळे या नेतृत्वाची दूरदृष्टी तुम्हा सगळ्यांना रोजगार देण्याची दिसते, व्यवसाय वाढवण्याची दिसते, शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी जोडधंदा असला पाहिजे हा आग्रह या नेतृत्वाचा दिसतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.